शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. बुधगावातील महिला शेतकऱ्यांनी लिहिली स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी बुधगाव तालुका मिरज येथील महिला शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवली. आज बाधित महिला शेतकरी आणि पुरुष शेतकरी यांची बैठक बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात झाली. त्या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले आणि बोरूने माझी जमीन बागायती आहे, सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणी पुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही. तसेच या महामार्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली. नांदेडमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही. कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्ग होणार असं विधान केलंय. आजपर्यंत आमदार क्षीरसागर गप्प होते. का गप्प होते? अगदी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केलेली त्यावेळी ते बोलले नाहीत. शक्तीपीठाचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच आला कुठून? हिंमत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते. व्यापाऱ्यांना आणि विकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावले जातील. विकासाचे कारण पुढे करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही. सर्व आमदारांशी चर्चा केलेली आहे असे मुख्यमंत्री म्हणतायत. मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात याचे उत्तर माननीय मुख्यमंत्री देतील का? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवलेली आहेत ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न महिला शेतकऱ्यांनी बैठकीत मांडले आणि म्हणून पोस्टकार्ड लिहिण्याचे जे आवाहन केलं आहे त्याला महिला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहिली. यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख, महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, PM अप्पा, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, अनिल डुबल, रामदास पाटील, सौ वैशाली पाटील, सरपंच शुभांगी शिंदे, उपसरपंच वनिता पाटील, पंचायत सदस्य तृप्ती पाटील, पंचायत सदस्य सुषमा पाटील, माजी सदस्य एवढे उपस्थित होते. आज बुधगाव नगरीमधल्या सर्व शेतकऱ्यांनी एक आंदोलनाचा एक नवीन मार्ग काढला आहे. तिथल्या महिलांनी आपल्या रक्तानी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवूया की शेतकऱ्यांची मुलांची लग्न होईना झाल्यात, ह्या जमिनी गेल्या तर काय होईल याचा विचार करून आणि प्लस पहिला दुसरा तिसऱ्या पिढीपर्यंत तुमचे 2 कोटी 4 कोटी कुणालाही राहणार नाही आहे. तरी ह्या गोष्टीचं मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आमच्यासारख्या ज्या ह्या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात जे शेतकरी पीडित आहेत त्यांची सगळ्यांची दखल घेऊन आणि पीडित असल्याबरोबर त्याच्या बाजूच्या पण शेतकऱ्यांची सगळी दखल घेऊन ह्याच्यातनं मार्ग काढावा. ही आत्ता आम्ही फक्त तुम्हाला रक्ताचं पत्र देतोय. ह्याच्यावर तुम्ही व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर आम्ही तुमच्या तिथंपर्यंत पोहोचू आणि तुमच्या रक्ताची सुद्धा आम्ही व्हायला मागे पुढे बघणार नाही आणि याची दखल त्यांनी नक्की घ्यावी हीच विनंती. शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही भाविकाची मागणी नसताना हा स्वइच्छेने शक्तीपीठ मार्ग मुख्यमंत्री करत आहेत. आता आम्ही आमच्या रक्तानी पत्र लिहित आहोत. प्रसंगी आपल्यालाही रक्त द्यावे लागेल. सांगली जिल्ह्यातल्या बुधगावमध्ये बोलते आहे. बुधगावमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्व महिलांनी आपल्या रक्तानी हे CM साहेबांना पत्र लिहिले आहे. या पत्राची CM साहेबांनी दखल घ्यावी कारण कुणाचीही मागणी नसताना हा रस्ता होत आहे. शेतकरी यामुळे भूमिहीन होत आहे. शेतकऱ्यांची पुढची पिढी यामुळे बर्बाद होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा. मी बुधगावहून बोलते. शक्तीपीठासाठी माझा पूर्ण विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्ही हे पत्र रक्ताने लिहित आहे त्याची दखल घेऊन आमची ही विनंती मान्य करावी. मी बुधगावहून बोलत आहे. शक्तीपीठ हा मार्गाची आवश्यकता अर्थउदारक शेतकऱ्यांचे शेती पूर्ण जाणार आहे. अगोदरच शेतीवरती जीवनमान व्यवस्थित आज आम्ही आमच्या रक्ताने पत्र लिहिले पण असं हे जर नाही तर मान्य केलं मायबाप सरकारनं तर हे जर नाही मान्य केलं तर आम्ही आज आम्ही आमच्या रक्तानं पत्र लिहिले पण म्हणजे आम्ही तुमचं रक्त घेऊ असं मी बोलतो.